पण सर्वप्रथम तर आगामी जो गणपती उत्सव आपल्याकडे पार पडणार आहे आपल्या चिपळूणमध्ये, त्या अनुषंगानं उपस्थित सर्व ड्रोनधारक, डीजे धारक आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचं पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 27 तारखेपासून गणपती उत्सवाला सुरुवात होते, पण त्याच्यापूर्वीच प्रशासनाची एक तयारी असते की सर्व चाकरमणी मुंबईहून आपल्याकडे येत असतात आणि तिथूनच खरी समस्या चालू होती. म्हणजे येण्यापासूनच, कारण रस्त्याची परिस्थिती, पाऊस, ह्या गोष्टी आपण दरवर्षी पाहतो. दरवर्षी जरा रस्त्याची परिस्थिती चांगली होती, यावर्षी आत्ता जस्ट पाऊस पडल्यामुळं रस्त्याची परिस्थिती अजून पण जरा बिघडलेलीच आहे. प्रशासन, काल पण मी पाहिलं PWDचे किंवा हायवेचे काही अधिकारी आणि त्यांचे स्टाफ त्याच्यावरती निर्णय घेत होते, खड्डे बुजवण्याचं काम ते करत आहेत. तसं आपण त्यांना लिखित स्वरूपात पत्र पण दिलेलं आहे. तर काल IG सर आले होते. IG सरांनी काल क्राईम कॉन्फरन्स घेतली. क्राईम कॉन्फरन्समध्ये गणपतीच्या अनुषंगानं आम्हाला सविस्तर सूचना दिल्या आहेत. तर त्या सूचना आढावा पण घेतलेला आहे. सर्व त्या सूचना तुमच्यापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. त्या सूचना आम्ही शक्यतो जेवढं डिस्कस स्वरूपात कोणती मी सांगतोच, पण लिखित स्वरूपात पण आपण एक नोट्स तयार केल्या, म्हणजे एक पेज तयार केले आणि ते तुम्हाला दिलेले आहे. तर त्याचं अवलोकन करून त्याची अंमलबजावणी आपल्याला सगळ्याला करायची. सर्वप्रथम विषयात आता ही काय बाकीच्या विभागाची समन्वय समिती नाही आहे, बैठक नाही समन्वय समितीची, त्याच्यामुळं की मी रस्त्याच्या परिस्थिती त्यांना काही सूचना सांगेन, तुम्हाला सांगण्यात काही अर्थ पण नाही, कारण तो त्यांचा विषय आहे. तर गणपती सर्वप्रथम सर मी डीजेवाल्यांचं घेतो, आपल्या ह्या ड्रोनवाल्यांचं घेतो. ड्रोन 1, 2, 3, 4 आपण 5-6 जण याच्या अगोदर पण बैठक घेतलेली आहे. तर आपल्याकडे आगमनाच्या मिरवणुका असतील किंवा विसर्जनाच्या मिरवणुका असतील, तर सर्व ठिकाणी तुम्हाला कोणीतरी ऑफर करणार ते ड्रोन उडवा. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की ड्रोन उडविण्यासंदर्भात एक नियमावली आहे शासनाची, बरोबर आहे. ते मी आपल्या ग्रुपवर पण सुरुवातीला टाकलं होतं, नसेल तर अजून पण आपल्या ग्रुपवरती टाकतो. किमान जे 250 ज्यांचं वेट आहे ग्रॅम, बरोबर आहे, 250 ग्रॅमच्या आतल्या ड्रोन उडवायला काही परमिशनची गरज लागत नाही. पण त्याच्यापेक्षा जे जास्त वजनाचे आहेत तर ते जर ड्रोन उडवायचे असतील तर त्याला सर परमिशन लागते SP सरांची. तुम्ही त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करा किंवा माझ्याकडे करा. बेस्ट सरांकडे केलंच बेस्ट, कारण तिकडून आल्यानंतर आम्हाला अहवाल मागवतात. आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे काय संबंधित डॉक्युमेंट्स आहेत खरेदी विक्रीचे हे घेतो, किंवा तुम्हाला ते हाताळण्याचं नॉलेज आहे का ह्याचे डॉक्युमेंट्स घेतो आणि वरिष्ठांना सविस्तर अहवाल सादर करतो. वरिष्ठांना अहवाल सादर केल्याच्या नंतर मग तरी सर आपल्याला परमिशन देतात. अशा वेळेला मग आपल्याला मनाई आदेश लागू असो अगर काय असो, प्रशासनाने परमिशन दिली ना, त्या कंडिशनमध्ये आपण आपले ड्रोन उडवावे. तसं उडवायचा प्रयत्न करू नका. प्रयत्न करायला काय, समजा दुर्लक्ष करून तुम्ही उडवलं, पण जर त्याच्यामुळे त्या हाताळण्यामुळे जर काय समजा एखादा बॅड इन्सिडेंट घडला, कोणाच्या डोक्याला लागलं, कोणी जखमी झालं, तर परत प्रॉब्लेम होते. मग परमिशन घेतली का तुमच्या गुन्हे दाखल करा आणि पुढच्या कायदेशीर कारवाई करत बसा. तुमच्यावर कारवाई करत बसा, गुन्हे दाखल करा, त्यात काय आम्हाला आसुरी आनंद होतो, आग्रह आनंद होतोय, अशातला पार्ट नाही आहे. पण तुम्ही तो गणपतीचा जो उत्सव आहे तो शांतीत पार पाडावा. तुम्हाला सुपारी मिळतील, तुम्हाला काय अजून तुमची मागणी असेल 1-2 ठिकाणी 1.5 दिवसाचे, 2.5 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे अनंत चतुर्थीचे, तर त्यापूर्वी तुम्ही एकदाच रँडमली सगळ्या दिवसाची परमिशन प्रशासनाकडे घ्यावी. विदाऊट परमिशन आपले ड्रोन शक्यतो उडूच नये. एक तो वार असा आहे, गर्दी असते, लोक काही सांगता येत नाही, कुणी नजर चुकून दारू पेरले असते, तुम्हाला लागलं काय घडलं तर सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. त्याबाबत तुम्हाला सर्व ड्रोन धारकांना एक शांतता, तुमच्या ह्याच्यामुळं शांतता बिघडू नये किंवा लॉ अँड ऑर्डर क्रिएट होऊ नये म्हणून माझ्याकडून एक 168ची आजच नोटीस तुम्हाला इश्यू केली जाईल. आता दुसरा प्रश्न आहे डीजे धारकांचा. डीजे धारक किती आहेत? डीजेला तर आपल्या महाराष्ट्र शासनाची काय केंद्र सरकारच्या बंदीच आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची सरळ गाईडलाईन आहे, रात्री 10 ते सकाळी 6 ह्या वेळात तर कुठलं म्युझिकच वाजवायचं नाही. त्याला आम्ही पण परमिशन देणार नाहीये. पण सरकारने ज्या तारखेला आपल्याला एक्झम्पशन दिलेलं आहे, जसं की सुरुवातीला 27ला असेल किंवा अजून डेट्स माझ्याकडे आलेले नाहीत, त्या आम्ही आपल्या ग्रुपवरती शेअर करू. किंवा अनंत चतुर्थीच्या दिवशी 3 दिवस साधारणतः एक सूट असते की त्या दिवशी आपल्याला 12 वाजेपर्यंत परमिशन दिली जाते. मग आता शासन काय निर्णय होतो तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण आपल्याकडे चिपळूणमध्ये आजपर्यंत मी गेल्या वर्षी गणपती लावतो, असं कुठेच 12च्या नंतर विसर्जन लांबले असं झालं नाही. फक्त एक वड नाक्याचे आपले चिपळूणचा राजा ते प्रतिनिधी आहेत ना तुम्ही, बरोबर आहे ना. गेल्या वर्षी तुम्हाला थोडासा उशीर झालेला होता. हा मावशी,
हो हो, ठीक आहे. काय ठीक आहे. तर डीजेला बंदी आहे. डीजेचे दिवसाच्या वेळा, रात्रीच्या वेळा त्याचं किती डेसिबल आहे, त्याचं तुम्हाला जी नोटीस देणार आहे त्या नोटीसमध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्याच्याशिवाय जी आमच्याकडून परमिशन मिळणार, तर त्या परमिशन, वाद्याची परमिशन, त्याच्यामध्ये पण ते पूर्ण डेसिबल आपण मेन्शन केलेलं आहे. त्याचं तुम्ही पालन करा. आता ते आमच्याकडं असते साऊंड, काय त्याला बोलतो, नॉईज लेवल मीटर. तर आम्ही त्याच्यामध्ये ते नॉईज पोल्युशन किती आहे त्या प्रकारे ते काउंट करतो, त्याची प्रिंट काढतो. असेल तर मग ती कायदेशीर कारवाई आम्हाला करता येते. पण या बस, पण तुमच्याकडे पण आजकाल अँड्रॉइड मोबाईल असतील किंवा तुमचे iOS प्रणालीवर चालणारे हे ॲपल फोन असतील, त्याच्यामध्ये सरळ ते ॲप्लिकेशन टाकता येतं आणि ॲप्लिकेशनवर आपल्याला आपला साऊंड पाहता येतो. आम्ही काही एवढं बारीक लक्ष देणार नाहीत, पण तुमच्या पातळीवर तुम्ही काळजी घ्या. म्हणजे कुणीतरी 112ला कॉल करायचा, पोलीस प्रशासनाला सांगायचं आणि आपण ते करत बसायचं. हे प्रत्येकच ठिकाणी गणपती आहेत, घरोघरी गणपती आहेत आणि पोलीस फोर्स प्रत्येक ठिकाणी लगेचच धावतपर्यंत येईल असं नाही. पण जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांनी त्याची काळजी घ्यावी. घरगुती मुळातच ते त्यांच्या विदिन लिमिटमध्येच असतात, पण जे सार्वजनिक असतात तिथं मोठा उत्साह असतो. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि आता राहिला डीजेचा प्रश्न. डीजेवाल्यांची बैठक येतोय. डीजे स्ट्रिक्टली आपल्याकडे बंद आहे, अलाउ नाही आहे. परंतु मग आता म्युझिक काय करायचं? डीजेला एका डीजेमध्ये किती बेस असतात? किती असतात? एकच. आता कसं जसे मंडळ रिक्वायर हे करतात हां, त्याप्रमाणे मंडळ 100 म्हणले तर आपण 100 देणार का? बरोबर आहे की नाही? पण मी म्हणतो ॲव्हरेज आपल्याकडे एका त्या दोन बेस छोटा अर्थिक असतो ना, 2 बेस 2 स्पीकर असतात. आपण गेल्या वर्षी पण तसं, म्हणजे आपण तसं बंदीच आहे त्या गोष्टीवर, पण 2 बेस पर्यंत आपण गेल्या वर्षी अलाव केलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा उगीच 8-8, 9-9 करायचं आणि लोकांना कोणाची प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते. कोणाला हार्ट अटॅक येऊ शकतो, काही होतं. आपण सहज गाडीत जरी असलो तरी पण ते तेवढं हे होतंय, त्रास होतोय. आणि काही म्हणजे असं अनुचित प्रकार गणपतीच्या म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये घडू नये. तर त्यासाठी डीजेवाल्यांनी ते कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा पोलिसांनी जे निर्देश दिले ते ऐकलं पाहिजे. साऊंड थोडी मर्यादा कमीच पाहिजे. कारण काय होतं, तुमच्याबरोबर दुसरे पण असतात, नुसतं वाजवल्याने काय बाप्पा खुश होतात का, अगर बाकीच्या त्रास होतो हे पण बघायला पाहिजे. पण मी म्हणत नाही, शक्यतो लो कमी ठेवा आणि शक्य असेल तर पारंपरिक जे कोकणामध्ये वाद्य आहेत त्याचाच वापर करा. कारण ह्याच्या अगोदर पण आपण पाहिलं की तसं डीजे फार कमी लोकांकडे असतात, पारंपरिक वाद्यच असतात आणि ते शांततेत पण पार पडत आहे. तर ह्याची डीजेवाल्यांनी काळजी घ्यायची. तुम्हाला नोटीस येईल, नाही तर उगीच आवाज सवा कुठलीतरी बुकिंग करू नका. 10-15 ते बेस किंवा 7-8 बेस लावायचा प्रयत्न करू नका. आपण 2 बेसपर्यंत साधारणतः गेल्या वर्षी दुर्लक्ष केलं होतं. त्याच्यावर एखादा स्पीकर ठेवा आणि शांततेच्या मार्गाने सर्व गणपतीचं आगमनाचं आणि विसर्जनाच्या ज्या मिरवणुका आहेत त्या पार पाडा. डीजेवाल्यांसाठी अजून दुसरी एक सूचना की तुम्हाला जे खुर्च्या येणार आहेत, वाद्य वाजवणार आहेत, गणपती मंडळ तर आज परमिशन घेणारच आहेत, आम्ही त्यांना देणारच आहेत. परंतु तुम्ही कोण कोण आहेत तुमची एक यादी करा तुमचं नावासह आणि आमच्याकडे ठेवा. म्हणजे आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे, म्हणजे आम्हाला जर काही कम्युनिकेशन करायचं असेल तर तुमच्याबरोबर करणं सोपं होईल आणि आपल्याला त्या गोष्टीला कंट्रोल करता येईल. हे डीजे धारकांसाठी सूचना होती. त्याच्यानंतर आता राहतो गणेश मंडळ. नंतर जर चर्चा स्वरूपात जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ते बोलू पण शकता. आता आहे गणेश मंडळाचं. गणेश मंडळांना महत्त्वाच्या सूचना आहेत ह्या की तुम्ही तुमचे जे सुरुवातीला आत्ता स्टेज करतायत गणपती आगमनाच्या किंवा स्थापनेच्या दिवशीच्या अगोदर, तर ते रीतसर ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल त्या हद्दीच्या त्यांच्या जे हे आहेत CO साहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्या रीतसर येनवशा घ्या. नाही तर परत त्यांनी सांगायचं की हे आमच्या जागेत आलं आहे, अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करा, रस्त्याला अडवणूक होते, अडथळ्याचा गुन्हा दाखल करा, असं नको व्हायला. तर रीतसर ज्या परमिशन्स आहेत, तुम्ही तुमच्या गणपती मिरवणुकीच्या परमिशन कोणाच्या घेणार आहेत? प्रांत साहेबाकडून. बरोबर आहे ना रमेश? प्रांत साहेबाकडूनच घेतोय ना आपण सगळ्या. फक्त आपण एनओसी देतोय ना, आपण फक्त स्पीकरचे देतोय. प्रांत साहेब देत आहेत. तर तुम्ही शासनाचे पण असं धोरण आहे की सगळ्यांनी परवानगी घ्याव्यात. ते एनओसी मागतील, मला मागतील, CO साहेबाला मागतील, आम्ही पटकन देऊ आणि स्पीकरची तर मीच देणार आहे. त्याच्यामुळं तिथं अडचण नाही, ती तुम्हाला लगेच मिळेल. पण सगळे परमिशन, बऱ्याच मी परमिशन पाहिलं की लिखित स्वरूपात आले परमिशन मिळावं, तसं नाही. आता सगळ्या परमिशन ह्या ऑनलाईनच झालेल्या आहेत.
त्याच्यामुळे सर्वांनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. आज 22 तारीख आहे, 23, 24, 25, 26 2-4 दिवस बाकी आहेत. तर आज तुम्ही जर ॲप्लिकेशन सबमिट केलं तर आपण 2 दिवसात त्याचे परमिशन ग्रँट होऊन जातील. एकदम 11th आवरला पण दिले जातील. पण सगळ्या शक्यतो सगळ्या परमिशन घ्या. परमिशनमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन व्हायला पाहिजे. आता सूचना सविस्तर आणि कधी झेरॉक्स ही सूचना सविस्तर वाचू म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. हां, तुम्हाला पण देणार. ठीक आहे. देवाच्या दर्शनाकरता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशा वेळी दर्शनासाठी येणाऱ्या लहान मुले व महिला यांच्याकरिता आत जाण्यास व बाहेर येण्याकरता तसेच दर्शनाकरता स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावा. सांगता येत नाही सुट्टीच्या दिवशी काय होणार आहे, गर्दी वाढू शकते किंवा काही काही गणपतीच्या ठिकाणी मी गेल्या वर्षी पण पाहिलं की शक्यतो सेपरेट रांगा करा. दारू पिणारे म्हणा किंवा काही असे ज्याला गोंधळच करायचा आहे असे लोक ते गैरफायदा घेतात, महिलाच्या रांगेत घुसायचा प्रयत्न करतात. याच्या अगोदर पण आपल्याकडे तसं विनयभंगाचा प्रकार घडला नाही, पण एक गेल्या वर्षी फोन आलेला होता. नंतर त्यांचं ते काय नातेवाईकच होते शेजारचे, नवरात्राच्या काळामध्ये जेव्हा तो ही गरबा चालू होता तेव्हा असा प्रकार घडला होता की एक तक्रार आली होती की तो माणूस माझ्या आसपासच आहे, लगट करायचा प्रयत्न करतो. तर गणपतीच्या काळात पण हे असे लोक असतात. शक्यतो तुमचे जे स्वयंसेवक आहेत गणपती मंडळाचे त्यांच्याकरवी त्यांना कंट्रोल करायचा तुम्हीच प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला कंट्रोल होत नाही तर सगळं आमच्या ताब्यात द्या, मी पुढची कायदेशीर कारवाई करून टाकतो. गणेशोत्सवामध्ये स्थापनेचे मंडप हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चेक करून त्याबाबत सर्टिफिकेट घेण्यात यावं, त्याची एक प्रत चिपळूण पोलीस स्टेशनला द्यावी. काय होतं, आपण तिथं स्टेज स्थापन करतो, तिथं नंतर तिथं कॅपॅसिटी असते 20ची किंवा 25ची, नंतर तिथं 50 होतात, मग ते कॉलॅप्स होतात, गणपती असतात, विटंबनासारखे प्रकार घडू शकतात. ह्या दृष्टीने गणपती मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी किंवा तुमचे जे स्वयंसेवक आहेत ह्यांनी त्याबाबत काळजी घ्यायची आहे की सर्टिफिकेशन घ्या PWDकडनं. जर PWD प्रांत साहेबाला NOC देते आहे त्या संदर्भात तर परमिशन पण ते देतीलच. हॅलो, हां, तर त्याचं सर्टिफिकेशन आपल्याला PWDकडनं प्राप्त करायचं आहे. जर मोठ्या स्वरूपाचे मंडप असतील, जास्त स्टेजवरती जाणार असेल, कसं काही कधी कधी लोकप्रतिनिधी पण आरतीला येतात किंवा काही कार्यक्रमाला येतात, तर त्या पार्श्वभूमीवरती ती परमिशन घेणं गरजेचं आहे. आता काय होतं, तुम्ही 1 दिवसाची परमिशन घेता, जर कोणाकडं सांस्कृतिक कार्यक्रम असतील ठेवलेले गणपतीच्या त्या स्थापित दिवसापासून ते विसर्जनाच्या दिवसापर्यंत, तर त्याच्यासाठी पण वेळोवेळी आम्हाला इन्फॉर्म करा. नाहीतर एखाद्या दिवस काय होतं, मी वैभववाडीला होतो, अचानकच गणपतीच्या काळामध्ये सुरुवातीला काही सांगितलं नाही, नंतर एक गणपती मंडळाचा अध्यक्ष आला आणि साहेब मला गौतमी पाटलाला आणायचं, बरोबर ना, परमिशन दे. आता कसं शक्य आहे ह्या वेळेला एवढा उशिरा? आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय पण पाहावा लागेल ना, तर आम्ही परमिशन नाकारली. त्याच्यामुळे आम्हाला अगोदरच कळावं की तुमची कोणते कोणते कार्यक्रम आणावेत आणि त्या कार्यक्रमाकरता तुम्ही सेपरेट परमिशन घ्या. पण कार्यक्रम असे पण घेऊ नका की जिथं काही आक्षेपार्ह असेल, इतर धर्मीयाबद्दल किंवा इतर जातीयाबद्दल काही आक्षेपार्ह वाजवलं जाईल किंवा देखावे सादर केले जातील, अशा स्वरूपाचं काही असे कार्यक्रम आयोजित करू नका किंवा गाण्याचे कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा असं आयोजित करू नका. गणेशोत्सव स्थापनेचे मंडप हे विद्युत पुरवठा निरीक्षक यांच्याकडून चेक करून घ्यावे, सर्टिफिकेट घेण्यात यावे, त्याची एक प्रत द्यावी. MSCB कडनं जे आहे त्यांचे कोळगे साहेबांशी पण मी बोललेलं आहे. ज्यांना ज्यांना आवश्यक आहे, जास्त लाईटिंग आहे, डेकोरेशन आहे, शॉर्ट सर्किट होऊन याची काळजी घेण्यासंदर्भात किंवा तुमची लाईट सिस्टीम पूर्ण ओके आहे की नाही, तर त्या संदर्भात पण त्यांच्याकडून ज्याला आवश्यक आहे, ज्याचं मोठं प्रमाणात आहे, एकदम छोटा असेल तर काय आवश्यकता नाही, पण पुरेशी त्याची काळजी घ्यावी. वीज भार नियम असल्याने जेव्हा लोड शेडिंग असते प्रकाशाची पर्याय व्यवस्था म्हणून जनरेटर उपलब्ध करून ठेवण्यात यावे. त्याकरिता लागणारे डिझेल, पेट्रोल, रॉकेल सुरक्षित ठिकाणी ते ठेवावेत. लाईट गेली आता काल परवा कसं एकदा मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये सलग दुपारी 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत चिपळूणमध्ये लाईट नव्हती. नंतर आपल्या भरपूर पत्रकार ग्रुपवर म्हणा किंवा रीडर डायस ग्रुपवरती चर्चा सुरू होत्या. MSC बद्दल रोष होता, 2 विभागाबद्दल पण रोष होता. आम्ही पाहत होतो ते. नंतर आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. ते वीज बिलाचा काहीतरी विषय होता, तो त्यांचा शॉर्ट आउट झाला आणि शॉर्ट आउट झाल्याच्या नंतर लाईट आलेली होती. तर त्या काळामध्ये नेमकं आरतीचा पिरियड आहे, निसर्ग खराब झाला, लाईटचा काय प्रॉब्लेम आला, 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत नाही, मग अंधारात प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पुरेशी लाईटची व्यवस्था निर्माण करा. नाही यासाठी हा जो कालावधी आहे त्या कालावधीसाठी त्यांना वेगळं टेम्पररी हे करावं लागतं ना, ऍप्लिकेशन आहे MSCBला करून वेगळं स्वतंत्र. नाही, आपण ते दिलं त्यांना पत्र, इलेक्ट्रिसिटी जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. बाकी लाईट कुठली टेम्पररी मीटर, मी तेच म्हटलं. तर त्याच्याबद्दल काय सिस्टीम आहे MSCBचे आहेत काही ते पुढे? हां, काय सिस्टीम आहे हे सगळं सार्वजनिक गणेश मंडळ आहे, टेम्पररी मीटर
म्हणजे 11 दिवस, 10 दिवस, 5 दिवस जे काही गणपती असतील तोपर्यंत त्यांना ती वीज वगैरे पुरवण्यात येईल. म्हणजे आणि तुम्ही पण हे लक्ष ठेवा, हे गणेश मंडळ ज्यावेळेला हे गणपतीचं आगमन होतं आणि त्याचा गणपती जाईपर्यंतचा जो पिरियड आहे त्या तेवढ्या कालावधीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये लाईट जाता का म्हणजे जास्तीत जास्त खबरदारी तुम्हाला घ्यायची. ठीक आहे. जर टेम्पररी मीटर असेल कोणी डिमांड केली तर तुमच्या चार्जेस प्रमाणे चार्जेस आकारून दिला जातो. द्या. देखाव्याचे गणेश उत्सवाच्या दर्शनात येणारे देखावे चित्र हे चिथावणारे किंवा आक्षेपार्ह अथवा जातीवादी असणारे असू नये. देखाव्याचे फलक कसे लावण्यात येतील हे सदरचे फलक वादग्रस्त नसावेत. सदरचे फलक वाचता येण्यासारखे असावेत. श्री गणेश मूर्तीच्या अलंकार व देणगी वस्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी आपापल्या मंडळाची राहील. नाही तर परत तिथं मग कोणतरी आला चोरून नेले असं नको व्हायला. तुम्ही प्रत्येक ठिकाणी आपण सार्वजनिक गणपतीला बंदोबस्त देतोच. डे नाईटमध्ये होमगार्ड्स उपलब्ध होतील किंवा ज्या ठिकाणी महत्त्वाची गर्दी आहे त्या ठिकाणी पोलीस पण दिले जातील आणि आम्ही ते देणारच आहेत. पण तुम्ही पण तुमच्या मंडळाचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी तुमचे स्वयंसेवक जे आहेत ते त्यांच्याकरिता प्रोटेक्शन करण्यात यावं. आपल्या मंडळाकडून नेमण्यात येणाऱ्या स्वयंसेवकांना मंडळाचे ओळखपत्र किंवा बिल्ला देण्यात यावा. नाहीतर एखादा गोंधळ करतोय तिथं जास्त हे करतोय आम्हाला वाटते की हा डिस्टर्ब करतोय. जर तुमचाच असेल त्याला जर काही बिल्ला वगैरे दिलेला असेल एखादा बॅच तर मग आम्हाला कळेल की तो तुमचाच पदाधिकारी आहे किंवा स्वयंसेवक आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला त्याला आमच्या ताब्यात देत नाही. नाही, मला ह्याच्यावर एक बोलायचं होतं. प्रत्येक गणेश मंडळाचे स्वयंसेवक असतात का? हो. बघा, काही सरकारी पण आहे ना. तुम्ही त्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करताय ही तुमची जबाबदारी आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा पर्सनली कुठल्या गोष्टी करू शकत नाही. कारण आम्हाला जे मॅनपॉवर त्या मॅनपॉवरमध्ये आम्हाला 4 पोलीस स्टेशन सगळं कामकाज बघावं लागते किंवा हे PSO त्या विभागात जेवढे गणेश मंडळ आहेत त्या सगळ्यांचं काम करावं लागतं. त्यामुळे पहिली जबाबदारी तुमची आहे. आम्ही तर आहोतच, तुम्ही इन्फॉर्मेशन दिली आम्ही पुढची कारवाई करणार आहोत, परंतु तिथे स्थानिक लेवलला त्या ठिकाणी तुम्हाला जास्त ती जबाबदारी असते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गणेश मंडळाने आपले स्वयंसेवकांची लिस्ट तयार करायची आहे आणि ती पोलिसांना द्यायची आहे. प्रत्येक गणेश मंडळाप्रमाणे सर तुम्ही घ्या, ती लिस्ट प्रत्येकाकडून कलेक्ट करा आणि त्या गणेश मंडळाने एक असे वेगळे T-शर्ट वगैरे जर तेवढ्या स्वयंसेवकासाठी जर छापले, तुमचे 10 स्वयंसेवक असतील किंवा 15 असतील 20 असतील, आम्हालाही कळतं पेट्रोलिंग करताना आमची लोक त्यावेळेला चेकिंगला आल्याच्या नंतर किंवा ह्या गणेश मंडळाचे हे कार्यकर्ते आहेत किंवा हे स्वयंसेवक आहेत, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. काही अडचणी त्यांच्या असतील आम्ही जाणून घेऊ शकतो. ह्याचबरोबर हा जो पिरियड झाला 10 दिवस किंवा 7 दिवस ज्याप्रमाणे गणपती विसर्जन होणार आहे, आगमनाच्या वेळेला आणि गणपती विसर्जनाच्या वेळेला ज्या मिरवणुका निघतात तर त्यामध्ये हे स्वयंसेवक जर असतील तर आम्हाला लांबून सुद्धा समजतं की हे त्यांचे स्वयंसेवक आहेत. आणि मला वाटतं ह्या स्वयंसेवकांना मी सूचना देईन किंवा तुम्ही सुद्धा सूचना देऊन ठेवा. ह्या ज्या आम्ही मगापासून ज्या सूचना दिल्या हे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मगाशी मेंगडे साहेबांनी आपण ही सगळ्याला प्रत देतोच आहे. जो गणपती मंडळाचे त्या स्वयंसेवकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे आणि त्यांची जबाबदारी सकाळी म्हणजे दिवसा आणि रात्री इथली व्यवस्था वगैरे बघायचं. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू. आणखी जे काय कमी जास्त वगैरे असेल तर आम्ही डेली हे करू. पण त्याच्यामध्ये हा एक मुद्दा ठेवलाय का त्या ठिकाणी त्यांनी एक डायरी ठेवायची. नाही वाचून गोष्ट सांगतो, प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने त्यांच्या ठिकाणी एक डायरी ठेवायची आहे. आमचे पोलीस त्या ठिकाणी तपासणीसाठी येतील, काय कमी जास्त आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेला त्या डायरीमध्ये ते नोंद करतील, हे करतील, सही करतील, तारीख वेळ वगैरे टाकतील. तर आमचे लोक त्या ठिकाणी येतात किंवा काही त्यांना अडचणी जाणवल्या किंवा तुम्हाला काय अडचणी जाणवल्या मी सुद्धा डायरीमध्ये नोंद करा. आमचे लोक त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना त्या सूचना किंवा तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या त्यांना तुम्ही सांगा. ठीक आहे, पुढे घ्या. मिरवणुकीची वेळ कोणती राहणार आहे? मिरवणुकीचा मार्ग नेहमीचा आहे काय? तो मार्ग नेहमीच्या प्रतीप्रमाणे असणे आवश्यक आहे, त्याच्यात बदल करू नये. त्याचं काय होतं, आता आपलं जे सालाबादाप्रमाणे एक निर्धारण अहवाल असतो, आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवतो, शासनापर्यंत कळवतो की एवढ्या मिरवणुका आहेत त्यांचा हा मार्ग आहे. अचानक त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. कारण काय होतं, आपण परमिशन दिलेले असतात आणि मग परमिशनच्या नंतर काहीतरी प्रॉब्लेम आला, मिरवणूक केली, मग 2 मिरवणुका क्रॉस होणं, दोघात भांडण होणं, अशा गोष्टी घडू नयेत. म्हणून तुमची जी वेळ वगैरे आहे त्याचं तुम्ही ऑनलाईन जेव्हा ॲप्लिकेशन कराल त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन असतेच आणि मेन्शन करा. मंडळाच्या स्वयंसेवकांना ओळखपत्र व बिला देण्यात यावं. मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.
जे असतील ते शक्यतो, पण तरी पण आमची सूचना आहे की ते करावे. बसा. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रक्षोभक घोषणा देण्यात येऊ नये किंवा तसे आक्षेपार्ह झेंडे लावण्यात येऊ नये. मिरवणुकीदरम्यान मशिदीसमोर गाणी अथवा कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यात येऊ नये. आपण पाहतो रिस्पेक्टफुली टाकी मस्जिद ठिकाणी पाहिजे किंवा बाकीचे खेरडी परिसरात पाहिजे, ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी शक्यतो आपण बंदच करतात. आणि परत विनंती आहे की अशा वेळेला पास होताना एकमेकाच्या धर्मियांचा आदर राखून ते बंदच ठेवावं. नाही, ह्याच्यावर एक मुद्दा म्हणतो. काल मी गुहागर पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथे व्हिजिट वगैरे करण्यासाठी. येताना सहज मला ते गणेश मंडळ दिसलं. मी दोन्ही गणेश मंडळांना भेटी दिल्या. मी गेल्यावर तिथले कार्यकर्ते मला येऊन भेटले. चहा वगैरे आम्ही तिथे उभा राहूनच घेतला, त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मला एक जाणवलं तिथे की तिथे जे गणेश मंडळ आहे मार्केटमध्ये, शृंगारतळी मार्केटमध्ये, तिथे एक चांगली प्रथा आहे. त्या ठिकाणी असं आहे की ज्या वेळेला गणेश मूर्तीचं आगमन होताना विसर्जन होताना ज्यावेळेला वाजत गाजत मिरवणूक जात असते, त्या मस्जिद आहे त्या ठिकाणी, त्या मस्जिदच्या समोर जात असते, तर तिथले जे मुस्लिम बांधव आहेत ते त्या ठिकाणी रस्त्यावर येतात. मस्जिदच्या आतून ते रस्त्यावर येतात आणि फुलं घेऊन ते उभे राहतात. गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांना ते फुलं वगैरे देतात, त्यांना रिस्पेक्ट देतात आणि त्याच्यानंतर ती मिरवणूक पुढे जाते. आणि आपले गणेश मंडळाचे कार्यकर्तेसुद्धा त्या ठिकाणी भले किती लांबून ते लाऊडस्पीकर किंवा गाणी वाजवत असतील, DJ वाजवत असतील, त्या ठिकाणी आल्याच्यानंतर ते लाऊडस्पीकर बंद करतात. ते मुस्लिम बांधवांना भेटतात, त्यांच्याशी हस्तांदोलन करतात, फुल स्वीकारतात आणि त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर काही वेळाच्यानंतर ते DJ वाजवतात. ही प्रथा मला वाटते चांगलं आहे. दोन्ही धर्मियांचा जो आपलेपण आहे ते दाखवणार आहे. आपल्या चिपळूणमध्ये सुद्धा मला असं वाटतं की ही सिस्टीम नसेल तर चालू केली पाहिजे आणि असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे ना. बस मला तेच एक सजेशन हे करायचं होतं. मिरवणुकीदरम्यान अचानक जनावरे किंवा काही सण मद्यसेवन करून जाणीवपूर्वक खोडसाळपणाने मिरवणुकीत येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. मिरवणुकीदरम्यान लहान मुली महिला यांची छेडछाडी होऊ नये याकरिता आपल्या स्वयंसेवकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच मिरवणुकी लहान मुली किंवा महिला यांची जागा कोठे असणार याबाबत पोलीस स्टेशनला किंवा पोलीस अंमलदाराला कळवण्यात यावे. यात असं मिक्स असू नये, मिक्समध्ये नंतर ते नाचतात आणि मग वेगळे प्रकार घडू नयेत यासाठी आपण काळजी घ्यायची आहे. मिरवणुकीदरम्यान वापरण्यात येणारी वाहने ही सुरक्षित आहेत काय, जसं की ट्रॅक्टर असेल किंवा दुसरं अजून काही टेम्पो वगैरे असतील, ते वाहन चालकाजवळ वाहन परवाना सोबत ठेवण्यात यावा. तसेच मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची सक्षम अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेण्यात यावी, जसं की RTO. त्याची एक प्रत चिपळूण पोलीस ठाण्यास सादर करण्यात यावी. काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा मार्ग, वेळ, जनसमुदाय याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी. मिरवणुकीदरम्यान फेकण्यात येणारे गुलाल हा किती उंचीवर फेकण्यात येणार आहे, कोण फेकणार आहे, त्यांची नावे चिपळूण पोलीस ठाण्यात सादर करण्यात यावी. लाऊडस्पीकर लावण्याची जागा कोणती आहे, गाणी कोणती लावण्यात येणार आहेत, स्पीकरचे झेंडे वगैरे या गोष्टीबाबत सविस्तर दक्षता घेण्यात यावी. अशा काही स्वरूपाचे तुम्हाला मी या सूचना लिखित स्वरूपात पण देतो आहे. कुठे घेतले? आता गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की गेल्या वर्षीसारखंच सेम यावर्षी पण झालेलं आहे. गेल्या वर्षी गणपती मिरवणुका दरम्यान किंवा गणपती उत्सवादरम्यान ईद ए मिलादचा पण सण आलेला होता. त्याजवळ जो चिपळूणचा राजा महाराजा तो गणपती आहे, तिथून एकदमच क्लोजमधून ती मिरवणूक जाते. तसं सगळ्याच गणपती पुढून जाते, जसं की खेडेकर संकुलच्या तिथला असेल, अजून बाजारपेठेतला गणपती असेल, तर ह्या तिथून जाते. गेल्या वर्षी मी पाहिलं होतं की ते एकमेकाचा सन्मान करून किंवा गुलाब देऊन दोन्ही एकमेकाचं म्हणजे स्वागत केलेलं होतं. तसंच यावर्षी पण तीच परिस्थिती आहे. 5 तारखेला ईद ए मिलादची एक मिरवणूक आहे, आपल्या शहरातून निघते आहे आणि 6 तारखेला अनंत चतुर्थीच्या गणपतीचं विसर्जन आहे. तोपर्यंत जवळपास आपल्याकडे 70% गणपतीचं विसर्जन पण झालेलं असतं. शक्यतो 50% 5व्या दिवशीच झालेलं असते. मी पाहिजे, मी स्वतः गेल्या वर्षी होतं म्हणून मी सांगतो की यावर्षी पण ज्या शेवटच्या काही मिरवणुका आहेत सार्वजनिक गणपती किंवा खाजगी गणपती, ते त्यावेळेला ही पण मिरवणूक निघणार आहे. तर त्या मिरवणुकीची वेळ दिवसाच असते. दिवसा आहे ना, 4-5ला सुरू होतं. ठीक आहे. तर आणि ज्या लिमिट दिलेलं आहे शासनाने ते लिमिट पाळायचं आहे. नाही तर अख्ख्या रत्नागिरीचे गणपती पार पडले, विसर्जित झाले आणि चिपळूणचे चालूच आहेत. बरोबर आहे की नाही? गेल्या वर्षी मला कुठं अनुभव आला सांगू. चिपळूणच्या महाराजाला
12 वाजले, 12:30 वाजले. मी शेवटी चिडलो, म्हणलं आता गुन्हे दाखल करतो बसल्या जागेवरती. बरोबर आहे. पेटकरांचा गणपती आणि तिथं काय होतं, तिथं वेळ भरपूर जातो. तुम्ही JCB लावता, JCB नंतर ते हुकमध्ये गणपती मोठे मोठे आहेत ते बसवणं, पाण्यात विसर्जित करेपर्यंत भरपूर वेळ जातो. आता जे तिकडे आलेले नव्हते त्यांना माहिती नाही, पण जे तिथं इन्व्हॉल्व असतात 500 दिवशी असं ते मोठे मोठे गणपती विसर्जित. हा बरोबर. नाही हे कारण मला नंतर समजलं. नाही एक मिनिट, कमानीमुळे काय झालं म्हटलं? ट्रॅफिक झालेलं सर तिथे. कमानाची हाईट जी होती ना ती खालती होती भरपूर. बाकीच्या कमानीच्या मग आता विनंती आहे सगळ्या गणपती मग आता आपण जे मीटिंग आता जी घेतलेली आहे त्याचसाठी घेतली, नंतर आपला प्रश्नोत्तराचा तो होणार आहे. उंच कमानी आत्ताच करा, नाही तर कमानीच करू नका. इथनं जो आपण जो चौक आहे ना, तिथनं जो बिल्डिंग वर्कशॉप आहे, तिथनं जी झाडं सुरू होतात ना, ती लोक तिथली झाडं कटिंग करून देत नाही. आता आम्ही पण आता मागच्या वर्षी कट करायला गेलो ना, तिथे लोकांनी विरोध केला की झाडं कटिंग करून देणार नाही म्हणून. त्यामुळे तिथनं मूर्त्या नेताना ते सगळे आंब्याचे आणले, ते सगळे रस्त्यावर आडवे आहेत. नाही हे बघा, ते गांधारेश्वरच्या तिकडचा विषय झाला. मी सांगतो, मी स्वतः होतो, तुम्हाला बाजारपेठेतच वेळ लागला होता भरपूर. बरोबर 12 वाजता गणपती कुठं होता, एकविरा देवी मंदिराच्या थोडंसं पुढं होता. आणि तिथून गांधारेश्वर आणि विसर्जन घाट किंवा पूल फार अंतर आहे. एकच गणपती असा होता की फक्त एकाच गणपतीला गेल्या वर्षी 1 तास डिले झाला होता. बरोबर. बाकी सगळे गणपती सगळे 10 काही तर 10च्या आत आणि 11:30 वाजेपर्यंत विसर्जित आपल्याकडे झालेले होते अनंत चतुर्थीच्या दिवशी. तर यावर्षी परत विनंती आहे की पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, जे वेळ दिलेली आहे ती वेळ पाळावी. फार तर अगोदर 2 तास अगोदर चालू करा, पण ते वेळेत व्हायला पाहिजे. कारण काय होतं, कुणीतरी एखादा असतो की त्याला ते ह्या धार्मिक कार्यक्रमच आवडत नसतो, मग आपल्याकडे लगेच 112ला कॉल, साहेब ते अजून चालू आहे, ते अजून वाजवतात. तसं 10-15 मिनिटं लेट झाला, काय झाला समजा, तर आपण असा टेक्निकल प्रॉब्लेम असेल, कामाने उंच आहे तर आपण लक्ष देतोच ना, दुर्लक्ष करतोच. परंतु शक्यतो लवकर मिरवणुका चालू कराव्यात आणि विदिन टायमामध्ये संपवाव्यात. कारण आम्हाला तुम्ही तुमच्या फक्त एकट्या गणपती पुरता असतं, पण हद्दीमध्ये आपल्याकडे 68 गाव आहेत. 68 गावात काय प्रत्येक घरोघरी गणपती आहे. आणि घरोघरी गणपती हे सार्वजनिक गणपतीपेक्षा पण काय मोठ्या स्वरूपात आहेत. मला सांगा, MSCBचे आहे, बरोबर आहे. MSCBचा गणपती असतो की नाही, बरोबर आहे. किती लोक असतात विसर्जनाला? एवढेच असतात. काय ठिकाणी 200, 300 असतात. नगरपालिकेला बी असतात कमी, PWDचं आहे संख्या कमी आहे. जरी सार्वजनिक असलं तरी पण त्यांची मिरवणुकीमध्ये सहभागी जे असतात भाविक त्यांची संख्या कमी असते. काही खाजगी गणपती असे आहेत की ते सार्वजनिकपेक्षा मोठे आहेत, तर त्यांच्या मिरवणुका मोठ्या होतात. तर ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. कोणाला त्रास होणार नाही, आपल्यामुळे इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत किंवा इतर जाती काही घटना घडतील अशा स्वरूपाचं आपल्याकडून काही वर्तणूक होऊ नये. आणि गणपती दरम्यान शक्यतो पोलीस असणार, पण रात्रीच्या वेळेला तिथं जागरण वगैरे चालतं, त्यावेळेला ऐकण्यात आले की काय प्रकार चालतात. विनंती आहे की असे प्रकार करू नयेत. कोकणामध्ये प्रथा आहे. मी कोकणामध्ये रायगडपासून सिंधुदुर्ग आणि तुमच्या रत्नागिरीत पण काम करतोय. 8 वर्ष झाले गणपती मी पूर्ण साजरेच करतोय. माझी मिरवणुका म्हणजे पाहिजे आहे इन्चार्ज म्हणून. पण हे चालतात तर त्या गोष्टी आपण करूच नाही अशी शासनाची पण आम्हाला म्हणजे सूचना आहे आणि आमची पण तुम्हाला सूचना आहे. सूचना आता काय सर नंतर फायनली बोलतील. तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला कळवा, जेणेकरून आम्हाला त्याच्यात सुधारणा करता येईल. त्या विभागाशी हा विषय आहे, त्या विभागाशी. आता इलेक्ट्रिसिटीबद्दल बोललो की शक्यतो तुमचे तारा वायर वगैरे जे आहेत तर ते तुमचे 2दा पेट्रोलिंग करून त्या सगळ्या रस्त्यावरच्या काळावर किंवा सुरक्षित ठिकाणी त्या बांधाव्या. आता RTO विभागाचा विषय आहे. RTOचे कोणी आलेले नाहीत, पण काल RTOची बैठक झाली आहे. त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी रस्त्यावरती हे जे तुमचे वाहनं आहेत त्यांचं इन्स्पेक्शन करावं किंवा रस्त्यावरती ट्रॅफिक होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे पुलाचं काम सुरू आहे. एकदा पुलाचं काम झालं तर आपल्याकडचे हे ट्रॅफिकचे इश्यूज क्लिअर होणार आहेत. म्हणजे आज 12 महिन्यापर्यंत वेळ लागणार नाही, पण बहुतेक मे जूनपर्यंत पूल पार म्हणजे पुलाचं काम संपेल असं वाटतं. नाहीतर 12 महिन्यापर्यंत लागेल. पण ते पुढच्या वर्षी आपलं हे अडचण येणार नाही. पण यावर्षी आहे. यावर्षी काम जोरात सुरू आहे. बहादूर शेख नाक्यापासून ते पंचायत समितीपर्यंत. याच्यात तुम्ही रोजच पाहतात. एक जरी मोठं ट्रक असली, काल IG सर पास होत होते, त्याच्यापुढे एक मोठं ते कंटेनर आलं तर आमचा कॅनवाय पण आम्हाला फास्ट काढता आला नाही, अशी परिस्थिती आहे. आजच मी सकाळी जयंतीभाईला बोललेलो आहे, एग्री इन्फ्रावाले,
आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमचे जे पत्रे आहेत मुंबईतून येणारा फ्लो 2च दिवस असतो, 3 दिवस असतो, तो वेगात असतो. कधी कधी लोक ओव्हरटेक करून वाहन पास करायचा प्रयत्न करतात, किंवा त्या साईडचे पत्रे तरी तुम्ही सगळे काढून टाकायचाच प्रयत्न करा. ज्या ठिकाणी वरील कॉलम आहेत आणि वरील स्ट्रक्चर अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पडलं तर जखमी होतील कोणी लोक, त्या ठिकाणी ठेवा. पण इतर ठिकाणचे जे पत्रे आहेत ते काढा, जेणेकरून भाविकांच्या येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेस पण आतमध्ये लावायला त्यांना सोयीचं होईल. जवळपास 400च्या आसपास आपल्याकडे बसेस येणार आहेत. त्याच्यासाठी बसेसवाल्यांनी नगरपालिकेकडून बहुतेक परमिशन घेऊन सावरकर कॉलेज ग्राउंड आहे तर त्यांनी ते घेतलेलं आहे. तिथं ठेवतील, त्यांच्या ह्या बसस्टँडमध्ये ठेवतील, शिवाजीनगरच्या बसस्टँडमध्ये ठेवतील किंवा अन्य अजून जे आपल्या ब्रिजच्या खाली जिथं जागा आहे, चिखल नाही अशा ठिकाणी पण ठेवणार आहे. प्रशासनाचं तसं नियोजन झालेलं आहे. आता नगरपालिकेचा विषय आहे. नगरपालिकेला आम्ही पत्र दिलेलं आहे. ज्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत अशा ठिकाणी, नुसतं मी काल परवा पाहिजे पाऊस पडत होता. हॅलो, आता गणपती अनुषंगानं तुम्हाला येणाऱ्या काय अडचणी आहेत, म्हणजे मग सर फायनली सूचना करतील काय तुम्हाला काय अडचणी आहेत. आपले अध्यक्ष मेंबर्स इन्क्लूड असतील, पण आपण जाते सलोखा समिती जी स्थापित केली होती ना त्याची बैठक एक मी घेणारच आहे. कुठल्या टप्प्याला ती मिरवणुका गणपती स्थापित झाल्यानंतर किंवा त्या दिवशी किंवा मिरवणुकाच्या दरम्यान ते आपल्याला विसर्जन शांती पार पाडण्याच्या उद्देशाने ते 2200 ह्या वेळासाठी परमिशन असेल तर शांतता झोन 50 डेसिबल, निवासी झोन 55 डेसिबल, वाणिज्य झोन 65 आणि इंडस्ट्री आहे तिथं 75 डेसिबल. आणि रात्री 22 नंतर शासनाच्या मान्यतेने परमिशन घेतलेली असेल तर 40 डेसिबल, शांतता झोन 45. मी बोलतो हे 40 डेसिबल नाही. एक काम करा ना, ह्याचे प्रत्येकाची बरोबर, पण वाद्याला परमिशन देता येत नाही. भजन असतं म्हणजे काय भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम तो संध्याकाळी हा पारंपरिक वाद्य जे असतात ते चिपळ्या वगैरे हे ते, तर त्याच्याद्वारे तुम्ही हे करू शकता ना, भजन वगैरे ह्या आपले जे कार्यक्रम ते करू शकता. भजन वगैरेचे कार्यक्रम असतात नाही ते करू शकता ना. भजनाच्या कार्यक्रमाला विरोध नाही. विरोध आहे फक्त लाऊडस्पीकरला आणि तो सुद्धा रात्री 10च्या नंतर. 10च्या नंतर बंद करावं लागतो. सगळ्यांकडे तर पहिल्यांदा चिपळूणचा सण बघताय म्हणून थोडंसं सांगतो की चिपळूणमध्ये असा कधीच प्रकार होत नाही. म्हणजे चिपळूणचं अनुकरण इतर ठिकाणी केलं जातं. गेल्या वर्षी तर मुस्लिम समाजानं मिरवणूक कॅन्सल केली त्यांची आणि गणपतीची करायला लावली पहिले आणि दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाने केली आणि हे कोणी सांगायला त्यांना गेलं नव्हतं. ही एक एकात्मिका पहिल्यापासूनची आहे ती तशीच राहील. बाकी अटीने शर्ती असणारच आहे. मंडळाचा थोडासा उत्साह असतो. मंडळ काही वर्षी वाढलेली नाही, पण डीजे वाल्यांना पण माहिती आहे नियम दरवर्षी प्रमाणचे आहेत. तक्रार येणार नाही म्हणून साहेबांच्या प्रिकॉशनरी गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण पाळल्या तर आपला सण दरवर्षी प्रमाणात साजरा होऊ शकतो. अजूनच्या काही सूचना असतील तर भाई बोलतील. आता 23 तारखेपासून ज्या लोकच्या गाड्या आहेत त्या आपण गणपती विसर्जनच्या दिवशी पण बंद ठेवतो, पण ते बंद ठेवल्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याची साईडलाच पार्किंग करतात रस्त्याच्या, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. मग त्या जर गाड्या पॉवर हाऊसपासून वालुव्यापर्यंत ज्या साईडच्या गाड्या आहेत ज्यांना आपण जाऊन देणार ना, थांबवणार आहोत, त्या MIDC मध्ये थांबल्या तर ट्रॅफिकला अडचण येणार. बसेस नाही मोठ्या लोकच्या आपण बंद करतो रस्त्याची ट्रॅफिक होऊ नये, पण साईडला उभ्या राहतो. शौकत भाई, मी त्याची पूर्ण काळजी घेतो की तिकडे कळंबस ते आपला वाशिष्ठी नदीच्या पलीकडे थांबतील आणि इकडे कामठ्याच्या तिकडेच थांबतील. एक तर आपल्याकडे उद्या 23 तारखेला 00 वाजल्यापासून 28 तारखेपर्यंत पूर्ण जड वाहतूक बंद आहे. त्याच्यामुळे ते अगोदरच लावून घेतले जातील. ह्या परिसरात जर कुठं वाहन लागलं, मला माहिती आहे आपल्याकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम हा बहादूर शेख नाका ते पंचायत समिती इथपर्यंतच आहे. ज्या ठिकाणी हा हायवे आहे म्हणजे सिमेंटचा, त्या ठिकाणी आपण एकदम ह्या वाहनं लावून घेऊ. जरी समजा ते पास नाही झाले 23 तारखेपर्यंत आणि जर आपल्याकडे थांबले तर आपल्या जिथं ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं त्या ठिकाणी लागणार नाही, त्याची मी काळजी घेतो. आणि जर तुमच्यापैकी जर कोणाचे असतील तर तुम्ही पण त्यांना त्या चालकाला सजेस्ट करावं की ह्या पट्ट्यामध्ये लावू नका, तुम्ही समोर लावा. कारण काय होणार आहे, आपल्याकडे CNG भरण्यासाठी 400 बसेस येणार आहेत यावर्षी. आपल्याकडे CNG पंप चालू झालेला आहे, त्याच्यामुळे तिथे वाहनं बसेस असणार. त्याच्यामुळे ह्या 4 व्हीलर किंवा हे मोठे मोठे ट्रेलर वगैरे हे काही लागणार नाही, याची काळजी पोलीस प्रशासन आम्ही घेऊ आणि RTOची समन्वय साधू. पण बहादूर शेखला 2 पूल आहेत. तर गणपती विसर्जनच्या दिवशी नदीच्या बाजूला जो पूल आहे तो आपल्याला बंद ठेवून एक मार्गी वाहतूक करावी. बरोबर आहे, नाहीतर ते सगळं उलटं होणार नाही. ज्या दिवशी गणपतीचं मिरवणुका आहेत, अनंत चतुर्थीच्या आणि 5व्या दिवसाच्या ज्या मोठ्या स्वरूपातल्या मिरवणुका आहेत, त्या दिवशी
जेव्हा मिरवणुका चालू होतील त्यावेळेला मी काल IG सरांशी बोललो, SP सरांशी बोललो आणि सरांना पण सांगितलंय की जो कळंबस्तीचा ते मध्ये ड्रम टाकलेले आहेत ते आपण काढू आणि तिथूनच सिंगल लाईन करू, कारण यावर्षी इकडचा पूल जो आहे वाशिष्ठीवरचा जुना तो तोडण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण गणपती पलीकडच्या साईडला पास होण्यासाठी एक मार्गी वाहतूक करावी लागणार आहे तिथं, आणि ते आम्ही बॅरिकेड लावून किंवा पोलीस अंमलदार ठेवून, हायवेचे अंमलदार ठेवून आम्ही ते करू. काही व्यापारी सगळे आमचेच आहेत, आम्ही एकमेकाला सहकार्य करतो. पण गणपतीच्या दिवशी काय आहे, दुकानं जी आहेत दुकान हे दुकानच्या प्रेम आहे ना, फार गटारावर त्या बावल्या उभ्या करतात. बरोबर. त्यामुळे त्या गणपती सीझनला तरी आत ठेवायचं ना त्यांनी. आता आम्हाला माहिती आहे ते कपड्याचं दुकान आहे तर आम्ही जाणारच तिथं. फार बावल्या उभ्या करून मोठे काय होणार, त्याच्यामुळे बघा ट्रॅफिक जाम होते. म्हणजे आम्ही कुणाच्या विरुद्ध नाही, व्यापाऱ्याला आम्ही सहकार्य करतो तेही आम्हाला सहकार्य करा. पण एकदमच त्याच्यामध्ये मग काय होते, 2 व्हीलर पार्किंगला जी अडचण निर्माण होतात ना, तर ते 2 दिवस झालं तर तो बराचसा प्रश्न बाजारातला सुटत. 24, 25, 26 बरोबर आहे. ठीक आहे. आता मी काल एक पाहिलं इथे ह्या हायवेला एक फुलाचं दुकान आहे बघा, ते गेल्या वर्षी पण होतं आणि या वर्षी पण आहे. त्यांनी एकदम हायवे जिथून आहे ना तिथपर्यंत फुलं लावलीत. आणि तू तिथे लावल्याच्या नंतर 4 व्हीलरवाला विकत घ्यायचा आहे, 2 व्हीलरवाला तो काय कसं घेणार, गाडीन उभा राहून जर घ्यायचं म्हणलं तरी पाठीमागे ट्रॅफिक होणार ना. एवढं तर सेन्स पाहिजे त्या माणसाला की जर माणसाला फुलं घ्यायचीच आहेत, तुझं दुकान 10 फूट पाठीमागे जर ठेवले तरी लोक तिथे येणारच आहेत. तू रस्त्यावर मांडलेली फुलं जास्त विक्री होणार आहे का? पण त्याला देतोय मी सूचना, माझ्या काल लक्षात आले. आणि गेल्या वर्षी पण त्याने असंच केलेलं होतं की ते सगळे आर्टिफिशियल फुलं आहेत. ते काय आता ते मध्येच शिवाजीनगर बस स्टँडच्या आसपास आहेत. आता ते हायवेवाले आलेले नाही, अवघड आहे. त्यासाठी आता ते नगरपालिका जे बोटीची व्यवस्था करते आहे पण मागे एक विषय झाला होता, लावले पुन्हा ते डोळे गेले म्हणून फेक न्यूज फेकच होती ती. असा प्रकार घडला नाही, पण सेम प्रकार कोल्हापूरमध्ये घडला होता. एक दिवस कोल्हापूरला झालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याकडे तिथे पत्रकारांनी ती बातमी चिपळूणच्या नावावर टाकली. बरोबर. असं चिपळूणमध्ये घडलंय म्हणून पण खात्री केली आम्ही. कानाचा प्रकार घडला होता सिद्धेश समिती. आणि झालं तर शार्पी लाईट तर सगळ्याच कार्यक्रमात लावतात, पण ती पण डोळ्याला त्रासदायक आहे. नाही करता आली तर रंगीबिरंगी लाईट ठीक आहे, पण ती लेझर टाईपच वाटते ती शार्पी लाईट, तर ती टाळता आला तर प्रयत्न करा. लावू दिलं नाही. आणि विशेष म्हणजे मी नुसतंच बोलतो नाही, मी तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं होतं, सगळ्यांनी वेळ गणपती विसर्जित केले होते. फक्त एक गणपती वगळता त्याचं ते टेक्निकल प्रॉब्लेममुळं. पण मी असं तुम्हाला 9 दिवस विसर्जित होत असताना बोलत होतो. आणि माझ्या गणपतीचं काय, बरोबर आहे का नाही? माझा गणपती पण मी बरोबर रात्री 10लाच विसर्जित केलेला होता. आमचे लोक चिडले, गणपती बाजारपेठेत होता, बाजारपेठेमधून व्यापाऱ्यांचे फोन आले, साहेब तो असं ते मुख्य गणपती घेणं बरोबर नाही. मग मला आम्ही आमच्या माणसाला पण सूचना केल्या होत्या, नियम जर आम जनतेला आहे तर ते आपल्याला पण आहे. पण आम्ही गेल्या वर्षी केला होता, मी यावर्षी सूचना देणार आहे की लवकरच चालू करा आपला पण गणपती, पण 10, 10:15 वाजेपर्यंत विसर्जित होईल याची काळजी घ्या. तसंच करा. त्याच्यामध्ये आम्ही कामगिरी केल्याबद्दल चांगलं छापलं. पण काही ठिकाणी मीडियामधूनच, म्हणजे सोशल मीडियामधनं, प्रिंट मीडियाने नाही तसं चुकीचं कुठं हे केलं, पण आहे त्यांच्याकडे बी 1-2 ठिकाणी. तर वास्तव वेगळं आणि छापलं वेगळं. किमान इन्चार्ज म्हणून मला विचारावा, आमच्यावर DYSP साहेब आहेत किंवा तपासी अंमलदार म्हणून मला विचारावा, किंवा कुठली म्हणजे शहानिशा न करता छापल्याच्या नंतर लोक तसेच वाचतात. लोकांचा आज पण पूर्ण प्रिंट मीडियावर आणि सोशल मीडियावर विश्वास आहे की तुम्ही चुकीचं छापत नाही, पण त्या चुकीचं पण छापलं जाऊ नये याची पण काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. फार लांबचे आज तारीख 23 आहे. मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं 14-15 तारखेची होती, 15 तारखेची काहीतरी गोष्ट असेल मला वाटते, तारीख वर खाली होती. त्या तारखेला सावर्डेच्या हद्दीमध्ये ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट म्हणजे माणसाचं दोघांचे वाद वगैरे झाला. चालकाने त्या माणसाला, तो दारू पिलेला होता, त्याला येऊन बाचाबाची झाली आणि त्याला धक्का दिला, खाली पडल्यावर डोक्याला मारलेला. त्याला हॉस्पिटलला नेल्यानंतर मी त्या पोलीस स्टेशनला गेलो. तिथून ज्या ठिकाणी त्याच्यावर इलाज करण्यात आले होते त्या हॉस्पिटलला गेलो, तिथल्या डॉक्टरांची चर्चा केली. तिथून कामात हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी गेलो. आम्ही सगळं हे करत होतो. दुसऱ्या दिवशी मी सहज या ठिकाणी बसलो आणि सहज न्यूजपेपर बघत होतो. त्यामध्ये बातमी आली, तो जो मनुष्य होता ज्याला धक्का मारला, त्याच्या धक्क्यामध्ये त्याला जबर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. आणि पुढील आता पोलीस कारवाई करत आहे. मला धक्का बसलाय. म्हटलं काय झालं? मी 2 ठिकाणी हॉस्पिटलला जाऊन आलो, डॉक्टरांची चर्चा केली, तो मनुष्य व्यवस्थित आहे आणि घरी येतो.
काय तसं फार बी एवढं नाही, तसं पूर्ण फार निगेटिव्ह केला असं नाही, पण त्याचा कधी एखादा ऐकू माहितीवर छापतो आणि त्याचा मग त्रास होतो. आणि मर्डर 376 सारख्या गुन्ह्यात मीडिया ट्रायल करण्यात काही हे नाही, शांत नाही पण आपल्याला कव्हर करावं लागतात, कारण चोऱ्यांचं प्रमाण वाढतं. भरपूर दिवस मुंबईला आलेले चाकरमानी येतात, बरेचसे दागिने पण आणतात. आता आपण तिला सांगितलं असतं की चोऱ्यांचा पट्या वाढल्यात, लॉकरमध्ये ठेवा सूचना केल्या, पण येतात आणि मग त्यावेळेला चोर ॲक्टिव्ह होतात. अशा वेळेला तिथं जे अनाऊन्समेंट करायचे आहेत त्याच्या आम्ही आमच्या कॅसेट त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्या आम्ही चालू ठेवतो आणि त्याशिवाय बंदोबस्त पण ठेवतो. ज्या दिवशी आता गेल्या वर्षी पाहिजे परतीच्या वेळेला गाडीत बसायला जमत नाही, एवढी तुफान गर्दी असते, लक्ष ठेवता येत नाही दागिन्याकडं स्वतःच्या पर्सकडं. तर ह्या गोष्टीला कंट्रोल व्हायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे, म्हणून आमचे तर प्रयत्न चालू आहे. आणि डॉक्टर अद्याप ठेवा आणि आपल्याकडे येणाऱ्या भाविकासाठी एक सुरक्षितता असावी म्हणून आपल्याकडे सगळ्या ठिकाणी एक पेंडॉल आहे, कळंबस्ते ब्रिजवर एक पेंडॉल आहे आणि एक आपल्या बहादूर शेख नाक्यावर आहे. म्हणजे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच 3 पेंडॉल आहेत आणि तेही 1 किलोमीटरच्याच मध्ये. बाकी पोलीस स्टेशनला एक आहे किंवा नाही असे, खेडला एक आहे, सावर्ड्याला एक आहे, पण आपल्याकडे 3 आहे. तरुणही आपण डॉक्टरांशी बोलणं झालं आहे, त्यांना लिखित स्वरूपात पत्रव्यवहार केला आहे की ऐन वेळेला काही इमर्जन्सी क्रिएट होऊ शकतात, तर आपलं डॉक्टर आणि आपली ॲम्ब्युलन्स ठेवा. येऊन जाणार ना तर त्या भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून आपण सौदसळाच्या ठिकाणी ठेवले. सौदसळा म्हणजे पलीकडे जाते, मंगल कार्यालय ना अलीकडे, जसं इलेक्शनच्या काळाला आपला पेंडॉल होता सेम त्याच ठिकाणी, सालाबादाप्रमाणे तेच ठिकाण आहे, काय चेंज केलेलं नाही. सप्टेंबरला गेल्या वर्षी आणि 31 ऑगस्टला संध्याकाळी एवढे मोठे पोलीस असताना तिथंच मर्डर झाला. बरोबर, डोक्यात दगड घातलेला होता, बहादूर शेख नाक्याला एवढा पोलीस फोर्स होता, अधिकारी होते, सगळे होते आणि पोलिसांपासून किती अंतरावर, 25 ते 30 फुटावर. बरोबर, तरी पण लक्षात आलं नव्हतं कारण पत्रे होते, अपोजिट साईडला होता, पाऊस पडत होता. अशी दुर्दैवी घटना घडली होती. पण मला हे सांगायचं आहे की पोलीस तिथं असतो, पण जाणाऱ्या येणाऱ्यांनी जर काय असं कुठं आढळलं काही तर आम्हाला पण इन्फॉर्म करा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीत डोकून पाहणं शक्य पण होत नाही. वाढलेले असतात मार्केटमध्ये, आता गर्दी चालू होती. आता नेमकं जे चोर वगैरे असतात किंवा असे वाईट कृत्य करणारे असतात ते ह्याच गर्दीचंच फक्त कधी गर्दी क्रिएट होती हेच पाहत असतात. तर आम्ही तर आमच्या पद्धतीने आम्ही सक्षमपणे करू, तुमचं पण सहकार्य आवश्यक आहे. आम्ही ज्या सूचना दिल्या त्या सूचनाप्रमाणे पालन करावं आणि पूर्ण गणपतीचा जो सण उत्सव आहे तो शांततेत पार पाडावा. ज्या ठिकाणी आम्हाला म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखी परिस्थिती आहे आम्ही तिथं दुर्लक्षही करू, परंतु दुर्लक्ष करतो म्हणजे निवड कायद्याच्या विरुद्ध कृती करावी असं पण नाही. आतापर्यंत तुम्ही केलेली नाही आणि आता इथून पुढे पण करू नये. मी सरांना विनंती करतो की सर आपण काही त्यांना फरक बाकी तुमचंच आणखी काय असेल तर हे करा. बरं, ह्याच्यामध्ये एक मला हे करायचं होतं की आपण सर्व गणेश मंडळाचा एक व्हॉट्सअप ग्रुप करतो का? शांतता कमिटीचा सदस्याचा पण ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणजे तात्काळ आपल्याला इमर्जन्सी सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाते. पण काय सूचना असतील पोलीस जेव्हा काही सूचना करतात ना मिरवणुकीच्या टायमाला ते चुकीचं म्हणून पण नाही, कुठेतरी फोन आलेला असतो. ऐकण्याची क्षमता पाहिजे, असल्यानंतर ऐकायला पाहिजे शांततेने. एखादी मिरवणूक शांततेत चालली मी काहीच बोलणार नाही, ती तिचं त्या योग्य वेळात अंतर पण कापते, मी काहीच बोलणार नाही. पण एखादा निवळ रेंगाळतो आहे बा, कुठून तरी फोन येत आहेत साहेब त्याच्यामुळे आम्हाला पास होता येत नाही किंवा त्याच्यामुळं ट्रॅफिकचा इश्यू व्हायला लागला आहे, तर जर सूचना दिली मी देऊ किंवा अन्य अजून कोणी पोलीस अंमलदाराने देऊ तर ते ऐकायला पाहिजे. होमगार्ड्स पण असतील तेव्हा त्यांना पण तीच पावर असतात जे पोलिसाला आहेत. गणपती उत्सवामध्ये जो आपला 10 दिवस 11 दिवस 15 20 दिवस जे काय असेल ते त्याच्यामध्ये फक्त 2च वेळा अडचण होते, फक्त 2 वेळा, एक आगमन आणि एक विसर्जन. आगमनाची मिरवणूक आणि विसर्जनाची मिरवणूक. बाकी त्या 10 दिवसामध्ये विशेष म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो. हे बाय डिफॉल्ट सगळी कामं चालत असतात, सकाळची आरती संध्याकाळची आरती, लोक पूजा करतात किंवा लोक हे करण्यासाठी येत असतात, तिथे काही प्रॉब्लेम नसतो. फक्त आगमन आणि निर्गमन ह्या 2 वेळेला मात्र प्रॉब्लेम होतो. आणि ते कशामुळे होतो? ट्रॅफिकमधून जाताना येताना वाहनं असतात, लोक असतात आणि मिरवणूक निघालेली असते. तर त्यावेळेला सगळी जबाबदारी तुमची तर आहेच, आम्ही तर असणारच आहे, परंतु पहिली जबाबदारी तुमची आहे की आणि तुमच्या स्वयंसेवकांची. ती मिरवणूक जाताना रस्त्याच्या बाजूला जे वाहतूक असेल, ट्रॅफिक असेल, त्याला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही या प्रकारे त्याला जशी तो आपण रस्सी वगैरे लावून कसं आपण उभा राहतो ना आणि एका बाजूने मिरवणूक जाते आणि दुसऱ्या बाजूने वाहतूक वगैरे जाते, ह्या पद्धतीने प्रत्येक मंडळाने करायचं आहे. त्यांनी शक्यतो सोबत एखादी रस्सी सोबत ठेवायची आणि आपले हे स्वयंसेवक आहेत त्यांना एक लाईन वगैरे करायची. काय होतं, मिरवणूक जाते,
वाहतूक जाते, एखादा अपघात वगैरे होण्याची शक्यता असते. बाजूला कुठलंच ट्रॅफिक नसेल, जास्त ट्रॅफिक असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु ट्रॅफिक नसेल, रस्ता मोकळा आहे, एखादा वाहन स्पीडमध्ये यायचं आणि इकडे मिरवणुकीमध्ये लोक असतात, तो इन्सिडेंट होऊ शकतो. म्हणून सर्व सार्वजनिक मंडळाने लक्षात ठेवायचं, गणपतीचं आगमनाच्या वेळेला तुम्ही मिरवणूक काढणार असेल आणि विसर्जनाच्या वेळेला रस्सी मात्र तुमच्या लोकांनी ठेवायची आणि स्वयंसेवकाने मात्र ते सगळं हँडल करायला पाहिजे. आमचे लोक त्या मिरवणुकीसोबत असणार, परंतु तुम्ही मात्र हे करायचं आहे, खास लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आज पोलीस स्टेशनकडून हे शांतता कमिटीचे सदस्य, गणपती मंडळाचे अध्यक्ष, ड्रोन धारक, डीजे धारक, पत्रकार बंधू आणि काही पदाधिकारी पक्षीय यांची आपण एक बैठक आयोजित केली होती. ह्या बैठकीला ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत ह्या बाबत आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. तुमचे पण काही मुद्दे आहेत ते पण मी ऐकून घेतलेले आहेत. शासनाकडून किंवा आमच्या पोलीस प्रशासनाकडून ज्या सूचना आहेत त्या पण तुम्हाला निर्गमित केलेल्या आहेत. त्याबाबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. लवकरात लवकर तुमचे जे परमिशन्स आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने करायचा प्रयत्न करा की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर त्या परमिशन पण तुम्हाला इश्यू करू. ह्या सर्व ह्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा सर्वांचे मी आमच्या पोलीस स्टेशनकडून आभार व्यक्त करतो आणि आजची बैठक संपली असं जाहीर करतो.